गुड मॉर्निंग ऑल. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला आजच्या जे शिकवणार आहे त्याच्या नोट्स शेअर केल्या होत्या, त्या पाहिल्या असेल सर्वांनी अपेक्षा करतो. लेक्चर चालू असताना मात्र पाहू नका, कारण मी ते शेअर करतो आता ते. दिस इज लेक्चर नंबर 16 ऑफ युनिट 3. हा रिझल्ट आपण काल डिस्कस केलेला आहे तसा. दिस लेमा हॅव बीन डिस्कस यस्टरडे. आता दोन पार्ट मध्ये डिवाइड केलाय. लेट कॅपिटल सी बी एन के लिनियर कोड ओव्हर फीड एफ क्यू विथ जनरेटर मॅट्रिक्स जी. सी हा लिनियर कोड आहे ज्याचा लेंथ एन आहे आणि डायमेन्शन के आहे. डायमेन्शन के म्हणजे या जनरेटर मॅट्रिक्सची ऑर्डर काय असेल, के बाय एन. केज रोज जे असतात यातले ते काय करतात, लिनियर कोड सी ला बेसिस फॉर्म करतात. मग आता एखादा एफ क्यू एन चा वर्ड व्ही हा त्याच्या ड्युअल मध्ये केव्हा असेल, ही कंडिशन इव्हॅल्युएट करतो आपण. हा त्याच्या ड्युअल मध्ये केव्हा असेल, ज्या वेळेस तो या जी च्या प्रत्येक रोशी काय असेल, ऑर्थोगोनल असेल. म्हणजे थोडक्यात काय, सी च्या बेसिसची तो ऑर्थोगोनल असतो. म्हणजे ऑटोमॅटिकली समजा एखादा वेक्टर फक्त बेसिसची ऑर्थोगोनल असेल तर आपले प्रत्येक वेक्टर काय करतात, तर बेसिसच्या लिनियर कॉम्बिनेशन लिहितात, त्यामुळे सर्वांशीच तो ऑर्थोगोनल असतो. म्हणजे व्ही बिलॉंग्स टू आपण सी पर म्हणू शकतो त्या ठिकाणी. सो व्ही बिलॉंग्स टू सी पर इफ एंड ओनली तो व्ही. आणि तुम्ही जो जी ट्रान्सपोज, आता जी ट्रान्सपोज इथं काय घेतला, आणि तुम्हाला प्रत्येक रोशी डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. आपण मल्टिप्लाय करताना रो मल्टिप्लाय टू कॉलम असं करतो. तर इकडचा हा व्ही रो आहे तो याला मल्टिप्लाय व्हावा या रोला, म्हणून याचा आपण कॉलम समजतो प्रत्येकाचे. म्हणजे जेणेकरून हा व्ही पहिला कॉलम, हा व्ही दुसरा कॉलम, हा व्ही तिसरा कॉलम, याप्रमाणे आपण ते करू शकतो. तर प्रूफ पाहूयात आता. गिवन सी, आता जे काय दिलंय ते लिहितो आपण. सी हा काय, एन के लिनियर कोड और द फील्ड एफ क्यू, क्यू may be prime or power of prime, and this G denotes the generator matrix for this linear code. The generator matrix definition recall करा. What do you mean by generator matrix? Generator matrix हा काय असतो, जनरेटर मॅट्रिक्स चे जे रो वेक्टर्स असतात ते बेसिस फॉर कोड सी असतात. म्हणजे सी ची डायमेन्शन के असेल तर त्याची ऑर्डर के आणि लेंथ एन असेल तर एन नंबर ऑफ कॉलम असतील. तर जे काय के रोज आहेत हे इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये असतील. हे सर्व रोज काय असतील, बेसिस फॉर सी असतील. फर्स्ट वेक्टर, सेकंड वेक्टर अँड केथ वेक्टर, ऑल आर द बेसिस फॉर सी. दिस इज द मीनिंग ऑफ सी, जनरेटर मॅट्रिक्स जी. And they are linearly independent. Of course, the basis means they are linearly independent, and every vector in C is written as linear combination of this. So let us, the first row called it as R1, second row called it as R2, and since its dimension is K, so you must have K rows in G matrix. So let R1, R2, Rk, let R1, R2, Rk be the row vectors of G which forms basis for C. What do you mean by basis for C? R1, R2, Rk are linearly independent, and every vector in capital C is written as linear combination of this. So whatever C in C, you must write that C is linear combination of C. Now if and only proof आहे, तर आपल्याला काय समजायचंय, V हा C परप मध्ये आहे असं समजायचंय. V हा C परप मध्ये असतो म्हणजे काय, V belongs to C perf. डेफिनेशन प्रमाणे C perf ची डेफिनेशन मी या ठिकाणी लिहितो. C perf हा कोण आहे, I write definition of C perf. What is C perf? All those V in FQN such that V dot C is 0 for every C in capital C. लिनियर कोड सर्व लिनियर कोड C च्या सर्व वेक्टर्सची हा V चा डॉट प्रोडक्ट काय असतो, 0 असतो. असेच V या ठिकाणी येतात. मग आता हे रो वेक्टर्स हे काय आहेत, R1, R2, Rk काय आहेत, C चे बेसिस आहेत. C चे बेसिस आहे म्हणजे R1, R2, Rk सर्व काय आहेत, C चे एलिमेंट्स आहेत. These all are R1, R2, Rk, all are vectors of C. डेफिनेशन प्रमाणे V हा C मधल्या सर्व वेक्टर्सची काय असतो, ऑर्थोगोनल असतो. इन पर्टिक्युलर या बेसिस सुद्धा काय असेल तो ऑर्थोगोनल असेल. म्हणजे आपण त्या V चा जो ड्युअल ऑफ कोड मध्ये V इंटू R1 हा V ड्युअल मधला आणि हा R1 C मधला यांचा डॉट प्रोडक्ट 0 यावा. V ड्युअल मधला R2 C मधला यांचा डॉट प्रोडक्ट 0 यावा. जे बेसिस वेक्टर्स दिलेले आहेत ते सर्व बेसिस वेक्टर कुठले आहेत,
सीचे आहेत आणि सीच्या सर्वांशीच डॉट प्रॉडक्ट 0 येतंय, तर मग या बेसिसची काय येणार नाही. म्हणून आपण डायरेक्ट लिहिलं तर व्ही हा जी मॅट्रिक्सच्या प्रत्येक रो वेक्टरशी काय आहे, ऑर्थोगोनल आहे. आता इथं डॉट प्रॉडक्ट आपण कसा फाइंड करतो, समजा R1 थोडीशी जागा इथे या ठिकाणी देतो मी. समजा आपला R1 या फॉर्म मध्ये, R1 चा फर्स्ट रो समजा असा आहे C1 C2 आणि Cn आणि V तुमचा असा आहे V1 V2 Vn. तर तुम्ही काय केलं, V डॉट R1 कसं लिहितो आपण, V1 C1 प्लस V2 C2 प्लस Vn Cn. हे मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं येतं पहा, V1 V2 Vn हा V आहे आणि तुम्ही कॉलम घेता कोणता, C1 C2 Cn, यांचाच प्रॉडक्ट केला तर त्या प्रकारे येतं. म्हणजे रो ऑफ दिस इज मल्टिप्लाय टू फर्स्ट कॉलम, म्हणजे हा काय पहिला रो आहे. मग तसंच याच्याकडे जर ऑब्झर्व केलं आपण, याच्याकडेच पाहिलं, या गोष्टीकडेच पाहिलं तर हा काय आहे, तुम्ही कोणत्या मॅट्रिक्सचा V मल्टिप्लाय टू R1 ट्रान्सपोज, V मल्टिप्लाय टू R2 ट्रान्सपोज आता मॅट्रिक्स फॉर्म मध्ये, आणि V मल्टिप्लाय टू Rn ट्रान्सपोज, म्हणजे V काय केलं तुम्ही R1 R2 Rn ट्रान्सपोजची मल्टिप्लाय केलं, म्हणजे V इज मल्टिप्लाय टू G ट्रान्सपोज आणि तो 0 आहे. म्हणजे इथं डायरेक्ट पुढे लिहिलंय V इंटू G ट्रान्सपोज इज 0. आलं लक्षात आहे या ठिकाणी, एक इम्प्लिकेशन पार्ट आला लक्षात. अनम्यूट करून बोला कोणतरी. शिंदे. यस सर. ओके, याच्यामध्ये काय अडचण नाही. ओके, कॉन्व्हर्स पार्ट पाहूयात आपण. कॉन्व्हर्स असं इन पर्टिक्युलर म्हटलेलं आहे, ठीक आहे. आता हा ऍक्च्युली कॉन्व्हर्स पार्ट आहे. दिस इज कॉन्व्हर्स पार्ट ऍक्च्युली. कॉन्व्हर्स पार्ट इथं स्टेटमेंट मध्ये वाचा, V is orthogonal to every rows of G. V हा every rows of G शी ऑर्थोगोनल आहे. V प्रत्येक रो शी ऑर्थोगोनल म्हणजे काय, R1 R2 RK हे जर K रो असतील तर V डॉट R1 0 येईल, V डॉट R2 0 येईल आणि V डॉट RK 0 येईल. म्हणजे हे दिलेलं आहे आपल्याला, ही गोष्ट दिलेली आहे. दिस पार्ट इज गिवन नाउ. मग आपल्याला काय दाखवायचं आहे, V मस्ट बी इन C पर. तर फॉर एनी सी घेतला, हा एनी सी आहे, एनी सी म्हणजे सर्वांसाठी म्हणू शकतो. For any C in C, because R1, R2, RK are basis for C, there exist scalars from FQ such that C is written as linear combination of this. R1, R2, RK च्या linear combination मध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे. मग आता V डॉट C तुम्हाला 0 दाखवायचा आहे. फॉर एनी म्हणजे फॉर ऑल C in C आपण दाखवतोय थोडक्यात. फॉर एनी C in C स्टार्ट केलं, दिस मस्ट बी ट्रू फॉर ऑल. सो V डॉट C इज या प्रकारे येत आहे, लॅमडा VR1 VR2 हा 0 दिलेला आहे, हा 0 दिलेला आहे, कारण V हा काय आहे, प्रत्येक रो वेक्टरशी ऑर्थोगोनल आहे. हे डॉट प्रॉडक्ट आहे. मॅट्रिक्स मध्ये लिहिलं तर असं येईल R1 ट्रान्सपोज या प्रकारे. तर हा प्रत्येकाचा डॉट प्रॉडक्ट 0 आहे, म्हणजे V डॉट C सर्व C च्या वेक्टर साठी 0 आला, म्हणजे काय V हा C पर मध्ये आला. अशा प्रकारे या थेरमचं स्टेटमेंट आणि प्रूफ संपते. आपण एक अर्धा पार्ट पाहिलाय, असे 2 वेगवेगळे पार्ट परीक्षेला विचारले जाऊ शकतात. 2 वेगवेगळे पार्ट म्हणजे पाहू शकतो आपण या ठिकाणी. या फर्स्ट पार्ट मध्ये कोणाला काही अडचण असू नये. आता सेकंड पार्ट त्यामधलाच काल तुम्हाला दोन्ही एकत्रच लिहून दिले तुम्ही. सेकंड मधला आपला डिस्कस करायचा राहिला होता, कालचा हा डिस्कस केला होता आपण. आता हे सी हा NK लिनियर कोड आहेच आहे, फीड त्याची FQ आहे, त्याचा जनरेटर मॅट्रिक्स जी दिलेला आहे, आणि एक मॅट्रिक्स आणखी एक ऍडिशनल मॅट्रिक्स दिला आहे की ज्याची ऑर्डर ही काय आहे, N-K बाय N. N-K रोज असतील आणि N हे काय असतील, कॉलम असतील. लेंथ सारखीच राहते दोघा कोडची. C असेल, C पर असेल, दोघे सबस्पेस आहेत FQ यांचे, त्यामुळे त्याची लेंथ तेवढीच राहायला पाहिजे. तर एका तो जो आहे या ऑर्डरचा जो मॅट्रिक्स आहे तो पॅरेंटचेक मॅट्रिक्स केव्हा असेल, जर त्याचे रोज हे काय असतील, लिनियरली इंडिपेंडेंट असतील. त्याचे रोज हे लिनियरली इंडिपेंडेंट असावेत आणि H इंटू G ट्रान्सपोज काय यावा, H इंटू G ट्रान्सपोज मस्ट बी 0. आपण एक्झाम्पल जर मागे चेक करू शकलो असतो, H आणि G ट्रान्सपोजचा प्रॉडक्ट काय येतो. H आणि G ट्रान्सपोज काय घेतलंय, H चे रोज आणि G चे रोज, म्हणजे H हा कोणाचा जनरेटर मॅट्रिक्स आहे, H हा C परचा जनरेटर मॅट्रिक्स आहे, आणि G हा कोणाचा जनरेटर मॅट्रिक्स आहे, G हा C चा जनरेटर मॅट्रिक्स आहे. म्हणजे आपण काय केलंय, C परचे बेसिस आणि C चे बेसिस यांचा डॉट प्रोडक्ट केला. म्हणजे याचा रो घेतला म्हणजे वेक्टर, याचा रो घेतला म्हणजे काय, C परचा वेक्टर घेणं,
आणि याचा रो किंवा याचा कॉलम, ट्रान्सपोजचा कॉलम म्हणजे काय, हा जो कॉलम आहे प्रत्येक कॉलम कोडवर्ड आहे आणि हा सी पर्पचा आहे, याचा आणि याचा डॉट प्रोडक्ट घेतला तर तो 0 येतो डेफिनेशन प्रमाणे. त्यामुळं एच एन जी ट्रान्सपोज त्या ठिकाणी 0 लिहिलं. आपण एक्झाम्पलद्वारे पुन्हा एकदा चेक करूयात ते. ठीक आहे. आता सी हा लिनियर कोड ओव्हर एफ क्यू, ज्याचा पॅरामीटर म्हणजे लेंथ एन आहे आणि डायमेन्शन के आहे, म्हणजे त्याच्या जनरेटर मॅट्रिक्सची ऑर्डर डेफिनेटली काय असली पाहिजे, के बाय एन असली पाहिजे. आणि पॅरिटी चेक मॅट्रिक्सची ऑर्डर काय असली पाहिजे, एन मायनस के बाय एन. ओके. So suppose H is parity check matrix for C. By definition, H is generator matrix for C perp. H हा जर C आता आपण काय अजून केलंय, H हा जनरेटर मॅट्रिक्स फॉर C perp अजून केलंय. डेफिनेशन काय सांगते, तो H हा पॅरिटी चेक मॅट्रिक्स असणं म्हणजे काय, पॅरिटी चेक मॅट्रिक्स फॉर C असणं म्हणजे तो जनरेटर मॅट्रिक्स आहे कुणासाठी, ड्युअल ऑफ C साठी. जनरेटर मॅट्रिक्सच्या डेफिनेशन प्रमाणे त्याचे सर्व रोज काय असतात, बेसिस फॉर C perp असतात. कुणाचे, याचे सर्व रोज बेसिस फॉर C perp असतात. म्हणजे काय, ऑल द रोज ऑफ H आर लिनियरली इंडिपेंडेंट. बेसिस आहे म्हणजे ते लिनियरली इंडिपेंडेंट आहे. म्हणजे पहिला पार्ट या ठिकाणी झाला, रोज ऑफ H आर लिनियरली इंडिपेंडेंट. आणि दुसरं, या स्टेटमेंट प्रमाणे जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे H आणि ज्याची जी ट्रान्सपोज आपण केअरफुली ऑब्झर्व केलं, H चा प्रत्येक रो कुठला कोडवर्ड आहे, समजा आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलं, फर्स्ट रो, सेकंड रो अँड एन मायनस के रो. याचा प्रत्येक रो कुठला कोडवर्ड आहे, सी पर्पचा आहे. आणि जी ट्रान्सपोज, जी चा प्रत्येक रो सी चा कोडवर्ड आहे, तर जी ट्रान्सपोजचा प्रत्येक कॉलम काय आहे, सी चा कोडवर्ड आहे. म्हणजे तुम्ही काय केलंय, हा रो आणि हा कॉलम मल्टिप्लाय केला म्हणजे कोडवर्ड ऑफ कोडवर्ड आणि त्याचा ड्युअल यांचा डॉट प्रोडक्ट केला तर तो 0 येईल. म्हणजे प्रत्येक एंट्री काय या ठिकाणी 0 येईल, म्हणजे हा 0 मॅट्रिक्स येतोय. ते डेफिनेशन प्रमाणेच हे फॉलो होतंय. डेफिनेशन प्रमाणेच एच इंटू डी ट्रान्सपोज 0 येतं. आपलं डायरेक्ट लिहिलं चालतं या ठिकाणी. कॉन्व्हर्स पार्ट, याचे रोज हे लिनियरली इंडिपेंडन्स म्हणजे हे कॉन्व्हर्स पार्ट येतं, इफ अँड ओन्ली नंतरचा. सर्व याचे रोज हे लिनियरली इंडिपेंडेंट ज्याची ऑर्डर एन मायनस के बाय एन आहे. आणि इन ऍडिशन टू दॅट दिस स्टेटमेंट होल्ड्स, या स्टेटमेंटचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. सिन्स द रोज ऑफ एच, रोज ऑफ एच मुळे पाहिलं आपण, किंवा रो स्पेस ऑफ एच, रो स्पेस ऑफ एच कुणाचा कोणामध्ये कंटेंट असेल, आता एच इंटू जे ट्रान्सपोज 0 येते म्हणजे काय, रो स्पेस ऑफ एच हे सी पर्प मध्ये कंटेंट असतील. रो स्पेसची डायमेन्शन किती आहे, डायमेन्शन ऑफ रो स्पेस ऑफ एच, dimension of row space of H, because n minus k are vectors are linear independent, which is equal to dimension of C perp. म्हणजे row space of H is a subset of C perp. आणि दोघांचे डायमेन्शन सारखे म्हणजे ते वेगवेगळे नाहीत. म्हणजे H चे रोज हे C perp चे बेसिस आहे आणि H चे रोज हे लिनियर इंडिपेंडेंट आहे. त्या क्रायटेरिया प्रमाणे H हा काय झाला, पॅरिटी चेक मॅट्रिक्स. हे सगळं या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. आता हे वरचं जे दोन्ही स्टेटमेंट मी इथं वेगवेगळे करून दिले आहेत, ऍक्च्युली पुस्तकामध्ये कंबाईन आहे ते दोन्ही लेमा, मागचा वरचा हा आणि हा दोन्ही स्टेटमेंट कंबाईन आहे, पण दोन रिझल्ट या ठिकाणी तयार होतो. आता असं केलं, जसं आता हे जनरेटर मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये दिलंय तुम्हाला हे स्टेटमेंट, ज्याप्रमाणे जनरेटर मॅट्रिक्सचा जी जनरेटर मॅट्रिक्स दिलं त्याचप्रमाणे स्टेटमेंट तुम्हाला पॅरिटी चेकच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे आणि ते रिमार्क म्हणून दिलेलं आहे. दिस अबाउट थेरम कॅन बी रिस्टेटेड इन अनदर फॉर्म. सी हा एन के लिनियर कोड आहे की ज्याचा पॅरिटी चेक मॅट्रिक्स एच आहे. मग अशी जनरेटर मॅट्रिक्स दिलं होतं, मग आता इथं पॅरिटी चेक मॅट्रिक्स दिलं तर इथं व्ही बिलॉंग्स टू सी पर राहणार नाही. इथं काय असणार, व्ही बिलॉंग्स टू सी, व्ही बिलॉंग्स टू सी इफ अँड ओनली इफ व्ही इज ऑर्थोगोनल टू एव्हरी रो ऑफ एच. म्हणजे काय, व्ही इंटू एच ट्रान्सपोज 0 येईल. सिमिलर स्टेटमेंट आहे. मगाशी काय लिहिलं होतं आपण, व्ही बिलॉंग्स टू सी पर लिहिलं होतं. व्ही बिलॉंग्स टू सी पर असेल तर व्ही इंटू जी ट्रान्सपोज 0 लिहिलं होतं आपण, व्ही इंटू जी ट्रान्सपोज 0 लिहिलं होतं. तर व्ही बिलॉंग्स टू सी इफ अँड ओनली व्ही इंटू एच ट्रान्सपोज, याचाही प्रूफ तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता. सोपं आहे, काय अडचण नाही. आणि त्याला दुसरा लेवा आपण स्टेटमेंट इन पर्टिक्युलर, आता तिथं एन मायनस के बाय एन म्हटलं होतं, इथं काय म्हटलं, के बाय एन. के बाय एन ऑर्डरचा असा एक मॅट्रिक्स असतो, मग तो जनरेटर मॅट्रिक्स केव्हा असेल ते म्हणायचं आपल्याला. दिस के बाय एन ऑर्डर मॅट्रिक्स जी जनरेटर इफ अँड ओनली त्याचे रोज सुद्धा लिनियरली इंडिपेंडेंट असावेत आणि एच इंटू डी ट्रान्सपोज त्या ठिकाणी 0 असेल. तर वरच्याचं स्टेटमेंटचं इक्विव्हॅलंट फॉर्म्युलेशन आहे. यामध्ये काही डिफिकल्टी असू नये कोणाला, म्हणजे असेल तर विचारा, मी 5 मिनिटं थांबतो या ठिकाणी. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी यू कॅन आस्क. मी मुद्दाम आज लिहून प्रयोग केला कारण लिहिण्यामध्ये आपला बराच वेळ चालला होता. लिहिलेलं शेअर करतो आणि कदाचित थोडंसं फास्ट झाल्यासारखे वाटत असेल. अनम्यूट करून बोला कोणतरी. यू कॅन मार्क युअर अटेंडन्स नाउ. मार्क युअर अटेंडन्स.
शेख नौशाद, काय डिफिकल्टी? नो सर. आता अभ्यास करा, नोट्स काढा. प्रथमतः तुम्हाला नोट्स काढणं गरजेचं आहे. नोट्स तयार करा, व्हिडिओ दिलेले आहेत त्या नोट्स तयार करा. पुस्तक तुम्हाला PDF पण दिलेली आहे. आता डिस्टन्सचा कॉमेंट करणार आपल्याला रिझल्ट पाहायचा इथं. कॉमेंट रिगार्डिंग डिस्टन्स. एव्हरीबडी मार्क अटेंडन्स. प्रिंट काढली मॅडम कोणाचं? सोमवारपासून तुमचं टाइम टेबल चेंज होत आहे. ते तयार करतात काळे मॅडम. MSc 10:45 चालू होणार आहे. 10:45 ते 45 मिनिटाच्या. 10:45 ते 11:30, 11:30 ते 12:15, 12:15 ते 1 आणि 1 ते 1:45. 1:45ला सेमिनार आहे प्रत्येकाचा. सेमिनार आता थेरी क्लासमध्ये घ्यायचे नाही. सेमिनारचं पिरियड आपण सेपरेट दिलेत. सोमवार ते गुरुवारमध्ये 4 जण 4 दिवस आम्ही सेमिनार घेणार आहोत. सोमवारी माझा सेमिनार आहे. माझ्या नेक्स्ट कॅन्डिडेटने सोमवारच्या सेमिनारला तयार राहायचं. सेमिनार ऑन जे काय तुम्हाला अलॉट केलं असेल, मला वाटतं 1:15 ते 2:30 सेमिनार टाइम राहील. आणि टीम्स मायक्रोसॉफ्टचे लेक्चर हे मंडे पासून कंपल्सरी राहतील. झूम वरती नाही, टीम मायक्रोसॉफ्ट टीम वरती लेक्चर कंपल्सरी राहतील. आल्या सूचना लक्षात? ठीक आहे, आता हा रिझल्ट बघूयात आपण. This is important theorem regarding the distance of chord. So capital C is दिलेलं चाललं का चर्चा? Capital C is a linear code and H is parity check matrix of it. H is parity check matrix for C. Parity check matrix for C म्हणजे काय? डेफिनेशन रिकॉल करा. म्हणजे C पर जो लिनियर कोड आहे त्याचा जनरेटर मॅट्रिक्स H असतो. म्हणजे H चे जे नॉन झिरो रोज आहेत, H चे सगळे रो नॉन झिरोच असतात. जे काय आहे तो जनरेटर मॅट्रिक्स फॉर C पर्प असेल. म्हणजे सर्व रो वेक्टर काय असतील त्याचे बेसिस फॉर C पर्प करते. तर आता या ठिकाणी पॅरिटी चेकचा आणि डिस्टन्सचा संबंध लावलेला आहे. जर सी मध्ये एखाद्या कोडची डिस्टन्स, आता डिस्टन्स ऑफ कोड रिकॉल करा. एखाद्या कोडची डिस्टन्स ही ग्रेटर दॅन इक्वल टू डी केव्हा असेल? इफ अँड ओनली इफ जर त्याच्या पॅरिटी चेक मध्ये D-1 कॉलम्स ऑफ H हे काय असतील? लिनियरली इंडिपेंडेंट असतील. म्हणजे असं लक्षात आलं एनी नॉट पर्टिक्युलर वन. नाही तर असं होईल की आपण म्हटलं एनी 2 कॉलम्स ऑफ H आर लिनियरली इंडिपेंडेंट. कोणतेही 2 कॉलम पाहिजे त्या ठिकाणी लिनियरली इंडिपेंडेंट, त्यावेळेस डिस्टन्स ही त्याची काय असेल? 3 किंवा 3 पेक्षा मोठी असेल असं आपण कॉमेंट करतो. म्हणजे एनी इज इम्पॉर्टंट. असं नाही पर्टिक्युलर 2 मिळाले की संपायचं नाही. समजा आता एक उदाहरण इथं मी या ठिकाणी आपण एक उदाहरण लिहू. मी या ठिकाणी एक उदाहरण लिहितो, तसं पाहूयात आपण. 1 0 1 थोडीशी जागा करतो लिहायला. ठीक आहे. 1 0 0 0 नेक्स्ट 1 1
0 1 0 0 1 0 0 1 हा एक पॅरिटी चेक मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला. हा 1 च्या खाली द्याबरोबर दिस इज पॅरिटी चेक मॅट्रिक्स. आता यातले मला सांगा कोणत्याही दोन, म्हणजे आता किती पॉसिबल होईल, किती कॉलम्स आहेत टोटल, 1 2 3 4 5 5 पैकी कोणत्याही दोन एवढे वेळेस आहेत. 5 चूज 2 समजा दोन म्हटलं मी उदाहरण म्हणून. आता कोणताही एक कॉलम लिनियरली इंडिपेंडेंट नॉन झिरो असतोच आहे. कोणताही एक घेतला तर लिनियरली इंडिपेंडेंट आहे. 5 चूज 1 5 येतील. 5 कॉलम्स आहेत. एखादा रो झिरो आला तर मग एखादा कॉलम झिरो आला तर आपण त्याला लिनियरली डिपेंडेंट आहे म्हणू शकतो. तर ऑल सिंगल नॉन झिरो वेक्टर, सिंगल नॉन झिरो वेक्टर इज ऑलवेज लिनियरली इंडिपेंडेंट. आता दोनचा विचार करा तर इथं दोनचा आपल्याला 3 आणि 4 इंडिपेंडेंट दिसत आहेत. हा 3 आणि 4 इंडिपेंडेंट दिसत आहेत. तर इथे या ठिकाणी कोणत्याही दोन कॉलम्स घेतले इथले ऑब्झर्व करून घ्या तुम्ही. कोणत्याही दोन कॉलम, आता हे शेवटचा आयडेंटिटी मॅट्रिक्स दिसतोय तुम्हाला. 1 0 0 म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1 या तिघापैकी कोणते दोन घेतले तर लिनियरली इंडिपेंडेंट आहे. आता फक्त काय करा, यातला एक आणि इकडला एक घ्या. तर इथं ऑब्झर्वेशन असं आहे की 5 पैकी कोणते दोन घ्या ते लिनियरली इंडिपेंडेंट आहेत. मात्र 3 घेतले तर डिपेंडेंट येतात. एखाद्या डिस्टन्स, एखाद्या कोडची डिस्टन्स लेस दॅन इक्वल टू डी किंवा असेल ज्यावेळेस त्याची डिस्टन्स लेस दॅन इक्वल टू डी किंवा असेल ज्यावेळेस त्याचे डी कॉलम्स काय असतील, कमीत कमी डी कॉलम्स त्याचे लिनियरली डिपेंडेंट असेल. या ठिकाणी एनी टू आर लिनियरली इंडिपेंडेंट. आता कोणत्या तिघांची बेरीज झिरो येते? डिपेंडेंट म्हणजे काय, नॉन झिरो असावा लिनियर. आता हे बायनरी फील्ड आहे. बायनरी फील्ड असल्यावर स्केलर नॉन झिरो घ्यायचं म्हणजे 1 घ्यावं लागतील. आणि 1 घेणं म्हणजे कोणाच तरी ऍडिशन करायचं तुम्हाला. तर मला सांगा कोणाची ऍडिशन करायची. मी समजा 1 कॉलम ऍड केला आणि 3 कॉलम ऍड केला आणि 4 कॉलम ऍड केला तर काय येतं सांगा मला. 1 3 and 4 1 + 1 हा 0 आला, 1 + 1 हा 0 आला आणि 0 + 0 आला. म्हणजे 1 3 4 यांची बेरीज केली 1 + 3 + 4 म्हणजे स्केलर 1 आहेत पण इक्वल टू 0 आलं. म्हणजे 3 कॉलम्स इथं लिनियरली डिपेंडेंट आले. 3 कॉलम्स डिपेंडेंट आले आणि एनी म्हणजे काय त्याची डिस्टन्स काय असेल, लेस दॅन इक्वल टू 3 आणि ग्रेटर दॅन इक्वल टू 2 म्हणजे या ठिकाणी याची डिस्टन्स ही काय असणार आहे, 2 असणार आहे. याची डिस्टन्स इज 2 किंवा 3 आपण पुढे एका कॉरिडॉर मध्ये डिसाइड करणार आहेत. तर हे या थेरम मध्ये आपल्याला काय केलंय एक्सप्लेन केलंय. आय विल इरेज दिस. पॅरिटी चेक मॅट्रिक्स डिस्टन्स फाइंड करण्यासाठी महत्त्वाचा रोल प्ले करतो. हे स्टेटमेंट कायमस्वरूपी लक्षात घ्या. या सेमिस्टरला, पुढच्या सेमिस्टरला बऱ्याच वेळा डिस्टन्सचं कॉमेंट करायचं असेल तर कोडचं पॅरिटी चेक मॅट्रिक्स वरचे हे कॉमेंट्स आपल्याला करावे लागतात. सो दिस इज इम्पॉर्टंट रिझल्ट. दिस इज इम्पॉर्टंट रिझल्ट. सो विल प्रूव्ह फर्स्ट पार्ट. हे दोघे एकत्रच प्रूव्ह केले, काय अडचण नाही, सोपं आहे. Let capital C be a linear code over FQ and S be the parity check matrix. एवढंच दिलं आपल्याला, दुसरं काय दिलं नाही. आता लिनियर कोडचं डिस्टन्स काय असतं, डिस्टन्स ऑफ सी हा वेट ऑफ कोड असतो. आपण थेरम मध्ये पाहिलं ना, जर हा लिनियर कोड असेल तर वेट ऑफ सी असतो. म्हणजे आपल्याला समजा सी मध्ये काय वर्ड असतील, 1 2 3 4 काय वर्ड असतील, त्यातलं मिनिमम वेट कुणाचं आहे ते शोधणार आपण तुम्ही. तर आता फक्त एक ऑब्झर्वेशन केलं या ठिकाणी वेट्स आणि डिस्टन्स आपण लिनियर कोडचे कंपॅरिझन केलं होतं. फक्त एक व्ही घेतलाय वर्ड सी मधला की ज्याचं वेट ई आहे. फक्त व्ही हा फक्त आपण एक वेट संबंधात हे करतो, त्याचं वेट काय आहे, द वेट ऑफ व्ही इज ई आणि हे पॉझिटिव्ह आहे. त्याचं वेट ई आहे म्हणजे नॉन झिरो वर्ड घेतलं नाही आपण, व्ही हा नॉन झिरो वर्ड आहे. आता काय होईल या ठिकाणी, समजा आता हा व्ही आहे आपला, V1, V2, V3 and so on Vn. हा जो V आहे याचा वेट ई असणं म्हणजे काय, ई ठिकाण असे असतील की ते नॉन झिरो असतील. म्हणजे ई बिट्स, एन पैकी ई बिट्स काय असतील, नॉन झिरो असतील. म्हणजे एन - ई प्लेसेसला काय असणार आहे, झिरो असणार आहे. एखाद्या कोडवरचं वेट ई असणं म्हणजे काय, ई जागा अशा आहेत की त्या ठिकाणी नॉन झिरो वर्ड आहे, बाकी एन - ई ठिकाणी काय झिरो आहे. सपोज द नॉन झिरो कोऑर्डिनेट्स आर इन द पोझिशन, त्याची पोझिशन आपण अज्युम करतोय. फक्त समजा कोणी म्हणून या पोझिशनला आहे, कोणी या पोझिशन, त्याला नाव देऊ फक्त. I1 या पोझिशनला फर्स्ट नॉन झिरो आहे, I2 या पोझिशनला सेकंड नॉन झिरो आहे आणि टोटल नॉन झिरो ई आहेत. तर आई या पोझिशनला ईथ नॉन झिरो एलिमेंट आहे. मग आता समजा या कोड मध्ये आपण याचं समजा हे 4 आहेत, या ठिकाणी 0 1 0 1 याचं वेट 2 आहे. म्हणजे I1 हा आणि I2 हा या प्रकारे. बाकी सोडले तर ते काय आहेत,
झिरो बिट्स असलेले आहेत, तर ई पोझिशनला नॉन झिरो आहेत कारण त्याचं वेट ई असं समजलं आपण. म्हणजे काय, एखादा कॉर्डिनेट झिरो असतो केव्हा असेल, एखादा कॉर्डिनेट झिरो केव्हा असेल, जर त्याचा सफिक्स या I1 I2 IE पैकी नसेल, नॉट बिलॉंग्स टू म्हटलं. एखादा कॉर्डिनेट हा झिरो केव्हा असेल, जर त्याचा सफिक्स हा I1 I2 IE मधला असणार नाही. यातला असणं म्हणजे तो नॉन झिरो असेल आणि यातला असणार नाही म्हणजे तो काय झिरो असेल, जेणेकरून त्याचं वेट ई मेंटेन व्हावं. बस एवढं ऑब्झर्वेशन केलं आपण. लेट CI म्हणजे C1 C2 CN थोडक्यात. लेट C1 C2 CN डिनोट्स द कॉलम्स ऑफ H लिहिलं आपण. C1 C2 आणि CN हे काय आहेत, कॉलम्स ऑफ H आहेत. कोडवरचा काय संबंध आहे ना, फर्स्ट कॉलमला C1 म्हटलं, सेकंड कॉलमला C2 म्हटलं आणि nth कॉलमला आपण काय म्हटलं, CN म्हटलं. जस्ट नोटेशन. आणि सी मध्ये एक नॉन झिरो वर्ड आहे जो आपण वरती डिक्लेअर केलाय. सी मध्ये एक नॉन झिरो वर्ड आहे V1 V2 VN जो वरती डिक्लेअर केलाय, ज्याचा वेट हे आपण ई पण डिक्लेअर केलाय. याचा वेट ई आहे. आता काय होईल, सी मधला वर्ड घेतला आपण कोणताही आणि एस ट्रान्सपोज मल्टिप्लाय केला वरच्या त्या रिमार्क प्रमाणे. आपण रिमार्क म्हटलं होतं इथं पाहता, रिमार्क V इंटू एस ट्रान्सपोज झिरो येते. तर पॅरिटी चेक मॅट्रिक्स दिलाय, तर V बिलॉंग्स टू सी केव्हा असेल, V इंटू एस ट्रान्सपोज झिरो असेल. त्या नियमाप्रमाणे आपण या ठिकाणी V इंटू एस ट्रान्सपोज झिरो लिहित आहे. म्हणजे काय केलं तुम्ही, V वेक्टर V1 V2 VN तुम्ही H ट्रान्सपोजला मल्टिप्लाय केला. आता V1 चे फक्त काय होईल, जे नॉन झिरो एंट्रीज आहेत, समजा VI1 नॉन झिरो आहे तो CI1 ट्रान्सपोजला मल्टिप्लाय होईल. VIE नॉन झिरो आहे तो CI ट्रान्सपोजला मल्टिप्लाय होईल. म्हणजे तुम्ही असं लिहिलं इथं, आता V1 झिरो असेल तर V1 येणार नाही. फर्स्ट नॉन झिरो एंट्री VI1 आहे, तो कोणाला मल्टिप्लाय होईल, CI1 ट्रान्सपोजला मल्टिप्लाय होईल. सेकंड नॉन झिरो एंट्री कोणती आहे, VI2, तो कोणाला मल्टिप्लाय होईल, CI2 ट्रान्सपोजला मल्टिप्लाय होईल. आणि लास्ट नॉन झिरो एंट्री कोणती आहे, VIE CIE ट्रान्सपोज. आता इथं काय लक्षात आलं तुमच्या, इथं ई वेक्टर्स असेल याचे. आता हे झिरो आहे, दिस इज ट्रू इफ अँड ओनली इफ. हे ट्रू केव्हा असेल, आता हे V1 VI1 VI2 हे नॉन झिरो आहेत, म्हणजे तुम्हाला नॉन झिरो वेक्टर्स, नॉन झिरो स्केलर्स मिळाले, वेक्टर्स नाही, नॉन झिरो स्केलर्स मिळाले. त्याचं कॉम्बिनेशन या IE वेक्टर्स घेतलं तर झिरो आलं. म्हणजे काय, ई कॉलम्स ऑफ H दॅट आर लिनियरली डिपेंडंट. म्हणजे CI1 CI2 आणि CIE हे काय झाले, डिपेंडंट झाले. फक्त एवढं ऑब्झर्वेशन करायचं होतं आपल्याला. म्हणजे आपण इथं काय कन्क्लूड केलं, एक सी मधल्या एखाद्या वर्डचं वेट ई असणं म्हणजे काय, सी मधल्या एखाद्या वर्डचं वेट ई असणं म्हणजे पॅरिटी चेक मधले ई एवढे कॉलम्स हे काय असतील, डिपेंडेंट असतील. एवढं कन्क्लूड करण्यासाठी आपण रामायण रचलं इथं. आले लक्षात. कोडवर्ड सी, एखाद्या कोडवर्डचं वेट ई केव्हा असेल, ज्यावेळेस ते एकच कॉमन स्टेटमेंट केलं आणि याचा आधार घेऊन आता आपल्याला ते 1 आणि 2 प्रूव्ह करायचं. म्हणजे एखाद्या कोडवर्डचं वेट हे ई असेल तर त्या ठिकाणी ई कॉलम्स पॅरिटी चेक मध्ये लिनियरली डिपेंडंट असतील. कारण इथं आपल्या लक्षात आलं की CI1 CI2 आणि CIE यांचं आपण लिनियर कॉम्बिनेशन इक्वल टू झिरो केलं, ट्रान्सपोज आहे यांचं आपण लिनियर कॉम्बिनेशन इक्वल टू झिरो केलं, तर ते हे VI1 VI2 आणि VI हे नॉन झिरो आहेत. नॉन झिरो स्केलर्स मिळाले, जे हे VI1 वेक्टर नाही आहे, VI1 इज द कॉम्पोनंट ऑफ दिस वेक्टर. V मधला एक बीट आहे तो, त्यामुळे तो स्केलर आहे. आपण नॉन झिरो स्केलर फाइंड केले, ज्याचं कॉम्बिनेशन इक्वल टू झिरो केलं. म्हणजे काय, याचे तुम्ही कॉलम लिहिले CI1 ट्रान्सपोज CI2 ट्रान्सपोज CIE ट्रान्सपोज, हे सगळे काय आहेत, लिनियरली डिपेंडेंट आहे. म्हणजे आता आपण याचं वरच्या स्टेटमेंटशी रिलेट करू. फक्त हे कॉमन दोघांसाठी हे लिहिणं गरजेचं आहे. आता पहिलं प्रूफ लिहिलं तरी हे लिहिणं गरजेचं आहे, दुसऱ्याच प्रूफ लिहिलं तरी हे लिहिणं गरजेचं आहे. नाव टू शो दॅट एखाद्या कोडचे डिस्टन्स ग्रेटर दॅन इक्वल टू डी असणं म्हणजे काय, एखाद्या कोडचे डिस्टन्स ग्रेटर दॅन इक्वल टू डी असणं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्या ठिकाणी नॉन झिरो वर्ड्स ऑफ वेट, म्हणजे डिस्टन्स जर कोडचं ग्रेटर दॅन इक्वल टू डी असणं म्हणजे काय, मिनिमम वेट डी येणार आहे. म्हणजे डी पेक्षा कमी वेट असेल तिथं शब्द असणार नाही. सी डज नॉट कंटेन एनी नॉन झिरो वर्ड ऑफ वेट लेस दॅन इक्वल डी -1. म्हणजे काय म्हणणार तुम्ही, D-1 वेट असलेला कोडवर तिथं काय आहे, नाहीच आहे. D-1 वेट असलेला कोडवर त्या ठिकाणी नाहीच आहे. म्हणजे एनी D-1 कॉलम्स ऑफ ते आर लिनियरली इंडिपेंडंट. तो जर असेल शब्द D- वेटचा तर D- वेटचं काय होईल, डिपेंडंट येईल. पण इथे डिस्टन्स जर त्याचं ग्रेटर दॅन इक्वल टू डी असेल, डिस्टन्स त्याचं कमीत कमी डी किंवा डी पेक्षा मोठा असेल, तर त्या ठिकाणी त्यापेक्षा डी पेक्षा लहान तुम्ही घ्या नंबर D-1 D-2 कोणताही कोडवर्ड घ्या, तो कोडवर्ड त्या ठिकाणी असणार नाही. तो कोडवर्ड जर सी मध्ये असणार नाही म्हणजे अशा प्रकारचं कॉम्बिनेशन झिरो येणार नाही. म्हणजे अशा प्रकारचे कॉलम्स काय असतील, इंडिपेंडंट राहतील, डिपेंडंट राहणार नाही. इथं डिपेंडंट आलं होतं, इथे इंडिपेंडंट राहतील. आणि पुढचाही पार्ट काय आहे, सिमिलरली म्हणू शकतो पुढच्या पार्टला.
सिमिलरली एखाद्या कोडचं डिस्टन्स सुद्धा ग्रेटर दॅन इक्वल म्हणजे लेस दॅन इक्वल टू म्हटलं, म्हणजे याचा अर्थ काय आहे? एखाद्या कोडचं डिस्टन्स लेस दॅन इक्वल टू असणं म्हणजे त्याचा अर्थ काय? तिथे नॉन झिरो वर्ड्स ऑफ वेट आहेत, डी पेक्षा लहान असलेले, डी किंवा डी पेक्षा लहान असलेले नॉन झिरो वेट ऑफ वर्ड आहेत. म्हणजे काय? अजून इक्विव्हॅलेंटली आपण काय म्हणू शकतो की एच चे लेस दॅन इक्वल टू डी कॉलम्स हे काय आहेत? लिनियरली डिपेंडंट आहेत. म्हणजे हा दुसरा पार्ट झाला. फक्त हे दोन्ही ऑब्झर्वेशन जे आहेत हे वरच्या कॉमन पार्ट वरनं केलं. हा वरचा कॉमन पार्ट दोघांसाठी पण लिहायचा. काही जर अडचण असेल तर या ठिकाणी विचारा. मी इमिजिएट हे दोन स्टेटमेंट कंबाईन करून आणखी एक कॉन्क्रीट स्वरूप देऊ आपल्याला डिस्टन्स एक्झॅक्टली काढायचे असेल तर. इथं काही नाही, फक्त या स्टेटमेंट वरनं दिलंय. हे जे आपण केलंय ना, या एवढ्या भागावरनं सगळं कन्क्लूड होतंय. सोप्या आणि साध्या भाषेत एखाद्या कोडवर्डचं वेट 3 असेल तर त्याचा अर्थ असा राहील की 3 कॉलम्स ट्रान्सफरचे कॉलम म्हणजे रोज झाले. समजा 3 रोज ऑफ एच काय असतील लिनियरली, 3 रोज ऑफ एच काय असतील लिनियरली, वेट जर 3 असेल तर लिनियरली डिपेंडंट असतील. आणि समजा वेट जर डिस्टन्स जर 3 किंवा 3 पेक्षा मोठा असेल तर मग काय असेल? 2-1 कॉलम्स हे कंपल्सरी लिनियरली इंडिपेंडंट असतील. हा आपण कॉमेंट केला या ठिकाणी, दुसरं काय नाही. पुन्हा वाचा, तुमच्या आणखी लक्षात येईल नसेल तर पुन्हा विचारा मला काय अडचण असेल तर. आता कॉरोलरी म्हणजे या थेरमचं कन्क्लुजन आहे. यू कॅन कॉल दिस एज रिमार्क ऑल्सो. इक्वॅलेंट एखादा समजा कोडचं डिस्टन्स डी म्हणायचं असेल तुम्हाला, आता मी वर्षाला कंबाईन करतो दोन्ही स्टेटमेंटला. एखाद्या कोडचं डिस्टन्स डी म्हणायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन पाहिजे की D-1 कॉलम्स त्या ठिकाणचे लिनियरली इंडिपेंडंट असावेत. एनी शब्द महत्वाचा आहे. एनी D-1 कॉलम्स ऑफ एच आर लिनियरली इंडिपेंडंट. कोणत्याही D-1 म्हणजे मगाशीच्या एक्झाम्पल मध्ये 2 कॉलम्स हे लिनियरली इंडिपेंडंट आहेत आणि तिथं कमीत कमी 3 असे कॉलम मिळावे की ते काय असावेत? लिनियरली डिपेंडंट. म्हणजे कोणत्याही D-1 कॉलम्स एच चे लिनियरली इंडिपेंडंट असतील आणि त्या ठिकाणी डी कॉलम्स हे लिनियरली डिपेंडंट असतील तर अशा वेळेस क्लिअर कट तुम्ही त्याची डिस्टन्स डी म्हणायची. कॉरोलरी या थेरमचं डायरेक्ट कन्क्लुजन आहे, आपण करू शकतो. आणि मी मगाशी एक्झाम्पल दिलं होतं त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. लेट कॅपिटल सी बी द बायनरी लिनियर कोड विथ पॅरिटी चेक मॅट्रिक्स दिस. आणि आता इथं इन्स्पेक्शन करायचं, थोड्या वेळ इन्स्पेक्टर बनायचे. इन्स्पेक्टर कसं करायचं? तुम्हाला याचं डिस्टन्स तुम्हाला जर 2 दाखवायचं असेल, सॉरी याचं डिस्टन्स जर तुम्हाला 3 दाखवायचं असेल तर या थेरम प्रमाणे 3 वजा 1 म्हणजे एनी टू कॉलम्स ऑफ एच मस्ट बी लिनियरली इंडिपेंडंट. आता हा पहिला घ्या, पहिला पाचवा, पहिला चौथा, पहिला तिसरा, पहिला दुसरा, दुसरा पाचवा, दुसरा तिसरा, दुसरा, असं करत करत सगळं ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन घ्या. 5 choose 2 कॉम्बिनेशन येतील. हे सर्व केअरफुली ऑब्झर्व केले तर ते काय आहेत? लिनियरली कोणतेही 2 इंडिपेंडंट नाहीत. इथं कोणतेही 2 लिनियरली इंडिपेंडंट आहेत. आता 3चं ऑब्झर्वेशन केलं आपण तर हा 1 आणि तिघं ऍड करून बघा. 1 + 1 0 आला, 1 + 1 + 0, 1 + 0 + 1 आणि 0 + 0 + 0. तर लिनियरली इंडिपेंडंट कोणतेही 2 येतात आणि डिपेंडंट 3 येतात. तर अशा ठिकाणी त्याची डिस्टन्स डी असते. D-1 कॉलम्स एनी आर लिनियरली इंडिपेंडंट अँड डी कॉलम्स आर डिपेंडंट. दॅट मीन्स इट डिस्टन्स इज 3. तर तुम्हाला जे एक्सरसाइज दिले होते त्यामध्ये आपल्याला फक्त आता इन्स्पेक्टर करायचं, इन्स्पेक्टर बनायचं आणि इन्स्पेक्शन करायचं. जे आपण का एक्झाम्पल घेतलं तर नाही, 3 काल घेतलेले. तुम्हाला म्हटलं होतं आपण थेरम घेतल्यानंतर घेणार आहोत. इथं तुम्हाला ऑब्झर्व करायचं पॅरिटी चेक मॅट्रिक्स मध्ये. तर या पॅरिटी चेक मॅट्रिक्स मध्ये बघा तुम्ही, हा पॅरिटी चेक मॅट्रिक्स तुम्ही काढला होता. याच्यामध्ये ऑब्झर्व करायचं. आता इथं लक्षात येतं तुमच्या हा I4 आहे, I5 आहे, म्हणजे इथं 5 कॉलम्स हे लिनियरली इंडिपेंडंट आहेत. 5 कॉलम्स हे लिनियरली इंडिपेंडंट. मग एनी 5 इंडिपेंडंट आहेत का ते चेक करावं लागेल. त्याला मॅटलॅब मध्ये प्रोग्राम पुन्हा तुम्ही प्रोग्राम करून सुद्धा हे सर्च आउट करू शकतात आणि याची डिस्टन्स आपण त्या ठिकाणी काढू शकतो. तर तुम्ही याची डिस्टन्स फाइंड करा. तिन्ही एक्झाम्पलची डिस्टन्स या ठिकाणी फाइंड करा. आता 3 मिनिटं वेळ आहे आपल्याकडे. काही डिफिकल्टी असतील या रिझल्टमध्ये तर मला विचारा. शेवटच्या रिझल्टमध्ये पहिल्या 2 रिझल्ट सोपे आहेत. दुसरा थोडा वाटल्यास हा पहिला पार्ट पुन्हा रिपीट करू का 3 मिनिटांमध्ये? खाली वेळ असं खाली जागा करून रिपीट करतो मी या ठिकाणी. पुन्हा रिपीट करतो पहा. आता मी फक्त डायरेक्ट काय करतो, फायनाईट ई ऐवजी V1, V2, V3, V4, V5, V6, V3, V4, V5, V6 हा सी मधला कोडवर्ड आहे.
आणि समजा पॅरिटी चेक मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला C1 ट्रान्सपोज C2 ट्रान्सपोज अँड आता इथं 6 लेंथ आहे याची C6 ट्रान्सपोज या भाषेत दिले. आता याचं वेट समजा या वेट ऑफ सी समजा आपण याचं 3 म्हटलं 3 वेट केव्हा असेल असे 3 ठिकाण असतील की तिथं नॉन झिरो वर्ड असेल. समजा हे 3 नॉन झिरो वर्ड्स आहेत. कोणतं वर्ड आहे सेकंड पोझिशन फोर्थ पोझिशन आणि फिफ्थ पोझिशन. आपण सी इंटू एस ट्रान्सपोज हा झिरो आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे तुम्ही काय केलंय हा समजा नॉन झिरो V2 आहे. V2 नॉन झिरो आहे कुणाच कोणत्या कॉलमशी मल्टिप्लाय केला C2 ट्रान्सपोजची. हा V4 नॉन झिरो आहे तर कुणाशी मल्टिप्लाय केला C4 ट्रान्सपोजची. आणि हा V6 नॉन झिरो आहे कुणाशी मल्टिप्लाय केला C6 ट्रान्सपोजची आणि इक्वल टू झिरो येतो त्या थेरम प्रमाणे. म्हणजे हे जे कॉलम्स आहेत हे काय आहेत लिनियरली डिपेंडंट आहेत कारण V4 V2 V4 V6 हे नॉन झिरो नंबर्स आहेत बाकी झिरो आहेत. म्हणजे काय एखाद्या कोडवरचं वेट ई असणं म्हणजे काय ई कॉलम्स ऑफ एच आर लिनियरली डिपेंडंट वेट ई असणं म्हणजे काय. मग समजा कोडचं डिस्टन्सच जर ग्रेटर दॅन इक्वल टू डी असेल हे डिस्टन्स ग्रेटर दॅन इक्वल टू डी असलं म्हणजे काय वेट ऑफ कोड इज ग्रेटर दॅन इक्वल टू जी. म्हणजे तिथं कोडवर डी वेटचं नाहीच आहे डी पेक्षा कमी वेटचं नाहीये. म्हणजे कमीत कमी त्या कोडवरचं वेट डी आलं म्हणजे D-1 वेटचा तिथं कोडवर नाहीये. D-1 वेटचा कोडवर नाही म्हणजे काय D-1 कॉलम्स ऑफ एच कोणतेही घ्या तुम्ही ते इंडिपेंडंट येतील अन्यथा कॉन्ट्रडिक्शन येईल. D-1 कोणतेही कॉलम घ्या ते काय येतील इंडिपेंडंट येतील. हेच ते त्या ठिकाणी एक्सप्लेन केलंय दुसरं काही नाही. पुन्हा वाचा लिहून काढा. तुम्ही जे फोटो टाकले ग्रुपमध्ये तुम्ही लिहून काढा व्हिडिओ चालू करा. काय प्रॉब्लेम असेल तर मेन्शन करा. अटेंडन्स मार्क केली असेल सर्वांनी पुन्हा मग अटेंडन्स मार्क करा. 1 मिनिटाचा वेळ कोणते 3 जण सोडून गेले मला सॉर्ट आउट करायचे. मार्क युअर अटेंडन्स जस्ट टाईप युअर रोल नंबर टाका या ठिकाणी. पुट युअर रोल नंबर. 3 people left the class. I want to sort out who are they. Just put your roll number. And those who does not have roll number, write your name. Less than 1 minute is there at the anytime meeting may over. 17, 16 roll number should be there or name. And from